सोलापूरच्या आरोग्य विभागाकडून जी आपल्याला यादी प्राप्त झालेली आहे ती एकूण 440 रुग्णालयांची यादी आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे रुग्णालय आहेत. तर त्याची आम्ही तपासणी केली असता हे जवळपास 4-5 महिन्यापासून आपली मोहीम चालूच आहे. त्यामध्ये 276 हॉस्पिटल्स आपण तपासलेले आहेत आणि उर्वरित जी आहे ती तपासणी चालू आहे. त्यापैकी काही हॉस्पिटल्स बंद देखील आहेत किंवा सोडून गेलेले आहेत. तर सोलापुरात ही मोहीम गेल्या 4-5 दिवसापासून नाही तर गेल्या 5-6 महिन्यापासून आपण हॉस्पिटल इन्स्पेक्शन चालू केलेले आहे. ज्यांना काही जागेवर त्रुटी ज्या आपल्याला आढळतात ते तिथल्या तिथे सांगून आपण त्या त्रुटी दूर करतो. काही ज्या त्रुटी ज्यांना वेळ लागू शकतो दुरुस्ती करायला त्यांना आपण एक 15 दिवसाची वेळ देऊन ती त्रुटी दुरुस्ती करण्यास सांगण्यात येते आणि अशा प्रकारच्या त्रुटी या हॉस्पिटल डॉक्टरांकडून दूर करून त्याचा अहवालसुद्धा आपल्याला पाठवण्यात येतो किंवा आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे तपासणी करतो. तर अशा प्रकारच्या तपासण्या या नियमित चालू आहेत आपल्याकडे. हॉस्पिटलच्या तपासण्या म्हणा किंवा इतर अजून कुठल्याही संस्थांच्या असतील तर नियमित चालू आहे आणि सोलापुरात तरी अशी घटना घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. प्रत्येक वेळेस जातो तेव्हा आम्ही डॉक्टरांना आवाहन करतो की काय करायचं काय नाही करायचं. तर आगी लागण्याचं मुख्य कारण म्हणजे शॉर्ट सर्किट मानलं जातं, ओव्हरलोडिंग मानलं जातं. तर आपण डॉक्टरांना सांगून त्यांची उपकरणं व्यवस्थित स्थितीत ठेवा किंवा इलेक्ट्रिकल ऑडिट करून घ्या, जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्याकडे किती व्होल्टेज आणि किती व्होल्टेजचा आपण वापर केला तर शॉर्ट सर्किट होणार नाही किंवा आगी लागणार नाही. या सर्व खबरदारी आपण डॉक्टरांना सांगून आपले सोलापूर शहर कसं आगीपासून सुखरूप राहील किंवा आगीच्या घटना घडणार नाहीत या सगळ्या आपण काळजी घेतो. सर, अंदाजे आपण मोहीम जी आहे ती राबवली आहे, अंदाजे किती हॉस्पिटलचे फायर ऑडिट आतापर्यंत झाले? फायर इन्स्पेक्शन जे केलेले आहेत ते महानगरपालिकेच्या जे रुग्णालय आहेत, UPSC सेंटर ह्यांचे सर्वांचे केलेले आहेत. खाजगी जर पाहिलं तर एक जवळपास 250च्या वरती आपण इन्स्पेक्शन केले आणि पुढचे सुद्धा चालू आहेत. जसं जसं वेळ भेटतो तसे आपण हे फायर इन्स्पेक्शन करत आहोत आणि त्यात त्या त्रुटी आढळल्या तर ते त्या डॉक्टरांमार्फत पूर्ण करून घेत आहोत.